सातारा जेटपीवरून महायुतीत झालेल्या राड्यावरून राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले. कातड पांघरलेल्या वाघाची मांजरं झाली आहेत असं राऊतांनी म्हटलं. तुम्हाला साताऱ्यातील रस्त्यावर बेदम चोपले. सातारा जेटपी निवडणुकीत पकरावरून राऊतांनी टीका केली. तुम्ही केलेल्या कर्माचे फळ असल्याचं सुद्धा राऊतांनी यावेळी म्हटलेलं आहे. या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्का मार एवढा लागलाय प्रचंड. चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथं गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज आम्ही तर चौघं होतो. मी जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते. ते हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते. स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला. आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते. सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवलेला मर्दमावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात. आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय. बघा, शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे. मुख्यमंत्री कोण पांघरलंय? संजय राऊत, तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं आहात. तुमच्या आत गुलाम दडलेला आहे. तुम्ही काँग्रेसची गुलामगिरी करतायत. वाघाचं कातडं पांघरायचं आणि काँग्रेसची गुलामगिरी करायची ही संजय राऊत आणि उभाटा गटाची सवय झालेली आहे. बाकी इतर कोणी वाघाचं कातडं पांघरलंय का, काय झालंय हे सांगण्याच्या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका. आधी आपण स्वतः गुलाम आहोत आणि वाघाचं कातडं पांघरून आपण ढोंग करतोय हे महाराष्ट्रानं ओळखलंय.